मित्रांनो, एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात शेषनागावर विश्रांती घेत असताना माता लक्ष्मी भगवान विष्णूला विचारतात, हे प्रभू, आज माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे. स्त्रीने मासिक पाळीच्या दरम्यान पतीशी संबंध का ठेवू नये? गर्भधारणा केलेल्या स्त्रीने कोणते नियम पाळावे? स्त्रीशी संबंध ठेवण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो नारायणाय. राधे राधे. प्रिय मित्रांनो, स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, भगवान श्रीहरी यांनी सांगितले, स्त्रीने मासिक पाळीच्या दरम्यान पतीशी संबंध का ठेवू नये? हे प्रिये, तुझ्या मनात आणखी जी काही शंका आहे ती निसंकोच होऊन सांग. तुझ्या प्रत्येक शंकेचे समाधान करणे माझे कर्तव्य आहे. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते, हे प्रभू, आपण सर्व काही जाणता. संसारातील कणाकणात आपलाच वास आहे. आपणच जन्मदाता आहात. आपणच या संसाराला चालवता. जन्म आणि मृत्यू आपल्या हाती आहे. पण हे प्रभू, मला हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या स्त्रीला संतती सुख प्राप्त होत नाही, कोणत्या कारणामुळे गर्भातील बालकाचा मृत्यू होते, कोणत्या पापामुळे स्त्रियांचा गर्भ नष्ट होतो. हे जगदीश्वर, कृपया आपण मला याचे कारण विस्ताराने सांगा आणि त्यामागे कोणते रहस्य आहे. मित्रांनो, तेव्हा भगवान विष्णू हस्त म्हणतात, हे लक्ष्मी, आज तू उत्तम प्रश्न विचारला आहे. तुझ्या या प्रश्नात संसारातील सर्व मातांचे कल्याण दडलेले आहे. हे लक्ष्मी, हे सत्य आहे की काही बालकांचा गर्भातच मृत्यू होते, तर हे स्त्रियांनी केलेल्या पापामुळेच त्यांचा गर्भ नष्ट होतो. म्हणूनच हे देवी, आज मी तुला एक अत्यंत प्राचीन कथा सांगणार आहे. या कथेमध्ये तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील. या प्राचीन कथेला जोही ऐकतो त्याला उत्तम गुणवान संतती प्राप्त होते आणि त्याच्या सर्व पापांचा नाश होतो. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते, हे प्रभू, मी ही कथा लक्षपूर्वक नक्की ऐकणार आहे. कृपया आपण मला ती कथा सांगावी. तेव्हा भगवान श्री हरी विष्णू देवी लक्ष्मीला कथा सांगत म्हणतात, हे प्रिये, पूर्वकालातील गोष्ट आहे. मध्य देशात एक अत्यंत शोभानीय नगरी होती. त्या नगरीत नरेंद्र नावाचा एक श्रीमंत शेठ राहत होता, जो खूप धनवान होता. त्याच्या घरी कोणत्याही वस्तूची कमी नव्हती. त्याला एक मुलगी होती, जिचे नाव जानकी होतं. त्या शेठने आपल्या मुलीचं लग्न दुसऱ्या नगरात राहणाऱ्या पैशावाल्या मुलाशी लावलं. जानकी आपल्या पतीसोबत सासरच्या घरी राहायला गेली. सासरी गेल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी जानकीला खूप प्रेमाने आणि सन्मानाने वागवलं होत. जानकी आपल्या सासरच्या घरी खूप आनंदात होती. जानकीची सासू कमला नावाची होती, जिचा स्वभाव अत्यंत क्रूर आणि दुष्ट होता. जानकीने हुंड्यामध्ये खूप सारा पैसा आणला होता, त्यामुळे तिची सासू जानकीचा खोटा सन्मान करायची. ती तिला गोड गोड बोलायची आणि नेहमीच आपल्या माहेरातून काहीतरी आणायला सांगायची. जानकी आपल्या सासूची गोष्ट मानून आपल्या वडिलांना सांगायची आणि ती घोडे, गाय, बैल, धान्य, वस्त्र वगैरे वस्तू मागवायची आणि तिचे वडीलही सर्व काही आनंदाने तिला देत होते. आता दिवसेंदिवस जानकीच्या सासूचा लोभ वाढतच चालला होता. ती जानकीच्या माहेरचे सर्व काही हडप करू इच्छित होती. पण भोळी भाबडी जानकी या गोष्टीची पूर्णपणे नविज्ञ होती. ती सासूच्या गोड गोड बोलण्यामुळे पटकन आनंदित व्हायची आणि तिच्या प्रत्येक गोष्टीला मान्य करायची. जानकीचा पती श्रीधर स्वभावाने भोळा होता आणि आपल्या आईच्या प्रत्येक वाचनाचे पालन करायचा. त्याच्या आईने लहानपणापासून आपल्या मुलाला पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात करून ठेवलं होतं. त्यामुळे श्रीधर कधीच आपल्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करत नसेल. जानकीला तिच्या सासरच्या घरात सर्वांचे खूप प्रेम मिळत होते, ज्यामुळे जानकी खूपच आनंदित होऊ लागली होती. तिचे वडीलही जानकीला आनंदात पाहून खूप प्रसन्न होते आणि ते आपल्या मुलीला आनंदात पाहण्यासाठी प्रत्येक वस्तूचा त्याग करण्यास तयार होते. या प्रकारे अनेक महिने गेले आणि जानकी गर्भवती झाली. जेव्हा ही गोष्ट तिच्या सासूला कळली, तेव्हा ती खूपच आनंदी झाली. तिने लगेच जानकीच्या आईवडिलांना ही गोष्ट कळवली आणि सोबतच मोठ्या मोठ्या वस्तूंची मागणी केली. जानकीचे वडील ही बातमी ऐकून आनंदित झाले आणि नंतर त्यांनी खूप सारे वस्त्र, अन्नधान्य, मिठाई आणि दागिने घेऊन जानकीच्या सासरच्या घरी पोहोचले. तिथे त्यांचे खूप प्रेम आणि आदराने स्वागत केलं गेलं.
जानकी आपल्या वडिलांना पाहून खूप आनंदित झाली. नंतर काही वेळ थांबून जानकीचे वडील त्याच दिवशी परत आपल्या घरी परतले. अनेक दिवसांपर्यंत जानकीचा गर्भ वाढत गेला आणि जानकीच्या सासूनही तिची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. पण काहीच दिवसांनी अशी दुर्घटना घडली ज्यामुळे जानकीचे जीवन दुःखाने भरून गेलं. तिच्या हसत्या खेळत्या जीवनात अचानक अंधार पसरला. एके दिवशी अचानकच जानकीचा गर्भ पडला, ज्यामुळे जानकीची सासू खूपच रागावली आणि नंतर जानकीला टोमणे मारू लागली आणि म्हणू लागली, अरे पापीनी, तू कोणते पाप केला आहेस? कुळाचा नाश करणारी कलंकिनी, तू स्वतःच्या मुलाला खाल्लं, जन्म देण्यापूर्वीच त्या मुलाला मारलं. या प्रकारे जानकीची सासू तिला खूप टोमणे मारू लागली, ज्यामुळे वैदेही दुःखी आणि उदास झाली आणि म्हणू लागली, सासूबाई, यात माझा काय दोष आहे? मला काहीही समजत नाही की असे का झाले. मी निर्दोष आहे, मी कोणतेही पाप केलेले नाही, तरीही हे माझे कसे दुर्भाग्य आहे. पण जानकीच्या सासूला तिच्यावर थोडीही दया आली नाही आणि ती म्हणाली, अरे दुष्ट, तू नक्कीच काहीतरी पाप केले आहेस, ज्यामुळे तुझ्या संततीचा गर्भातच मृत्यू झाला आहे. आणि पापिणी, स्त्रियांच्या मुलांचे पोटातच मृत्यू होतात हेच सत्य आहे. तू जन्म होण्याआधीच माझ्या वंशाचा नाश केला आहेस. मित्रांनो, त्यानंतर जानकीची सासू तिच्यासोबत खूप वाईट वागू लागली. तिला प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारू लागली, तिला वाईट साईट म्हणू लागली. आता तिची सासू तिला नीट बोलतही नव्हती. दिवसभर घराचे सगळे काम करून घेत होती. दिवसभर काम केल्यानंतर तिला फक्त रात्री विश्रांती मिळत होती. जानकीला घराचे उष्टे अन्न खावे लागत होते. अचानक आपल्या सासूचे असे बदललेले रूप पाहून जानकीला खूपच भीती वाटू लागली आणि ती सासूच्या समोर येण्यासही घाबरू लागली. नंतर काही महिने जाऊन जानकी पुन्हा गर्भवती झाली, ज्यामुळे तिच्या घरातील सर्वजण आनंदी झाले. पण जानकीच्या सासूला तितका आनंद झाला नाही. ती तिला टोमणे मारायची. एक मुलाला तर खाल्लेस बघ, आता याला सुद्धा जिवंत ठेवशील की खाशील यावर काहीही विश्वास नाही. ही तर चुडेल आहे, चुडेल. माझ्या भोया मुलाने एका चुडेलशी लग्न करून तिला घरी आणले आहे. हिच्या घरच्यांनी आम्हाला मुद्दामच फसवले आहे. पण तरीही जानकी शांत राहून सगळं सहन करत होती. यावेळी जानकीच्या सासूने जानकीच्या वडिलांना याविषयी काहीही माहिती दिली नाही आणि ती शांत राहिली. इकडे हळूहळू जानकीचा गर्भ वाढत गेला. जानकी गर्भावस्थेत असतानाही घराचं काम करत राहिली. खूप काम करून कल्यानंतरही जानकीच्या सासूला तिच्यावर दया येत नव्हती. यावेळी जानकीला 9 महिने पूर्ण झाले आणि आता तिच्या प्रसूतीची वेळ आली. जानकीला खोलीत नेले आणि नंतर जानकी बाळाला जन्म देऊ लागली. जेव्हा जानकीने बाळाला जन्म दिला तेव्हा त्या बाळाच्या तोंडातून कोणताही आवाज आला नाही. ते बाळ कोणतीही हालचाल करत नव्हते. यावेळी जानकीने एका मरण पावलेल्या मुलाला जन्म दिला होता. हे ऐकताच जानकी खूप दुःखी झाली आणि जोरजोरात रडू लागली. इकडे जानकीची सासू खूपच रागावली आणि तिने लगेचच जानकीला पकडून घरातून बाहेर काढले आणि म्हणाली, अरे दुष्ट पापीने, चुडेल, तू या घरात राहण्याच्या लायक नाहीस. तू तर चांडाळी आहेस. तू माझ्या नातवाला खाल्लेस. आता तू या घरात राहू शकत नाहीस. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. या प्रकारे टोमणे मारत जानकीच्या सासूने तिला घरातून धक्के मारून बाहेर काढले. जानकीचा पती सुद्धा हे सगळं शांतपणे बघत होता. त्यानेही काहीच नाही म्हटले. मग जानकी तशाच अवस्थेत घरातून निघून गेली. जानकी चालता चालता एका जंगलात पोहोचली. ते जंगल खूप घनदाट आणि भयानक होते. त्या जंगलात कोणताही माणूस दिसत नव्हता. मग जानकीला त्या जंगलात एक खूप मोठे आणि सुंदर झाड दिसले. त्या झाडाच्या जवळ एक खूपच सुंदर आश्रम होतं. जानकी पटकन त्या आश्रमाजवळ गेली आणि इकडे तिकडे पाहू लागली. तर तिथे त्या आश्रमात कोणीच नव्हतं. जानकी तिथेच बसून विश्रांती करू लागली. जानकी इतकी घाबरलेली आणि उदास होती की ती आपल्या वडिलांच्या घरी सुद्धा जाऊ इच्छित नव्हती. तिलाही भीती वाटत होती की कुठे तिच्यामुळे वडिलांचा समाजात अपमान होऊ नये. म्हणूनच तिने त्या जंगलातच राहण्याचा निर्णय घेतला आणि ती त्या आश्रमात राहू लागली. तिथेच बसून वैदेही भगवान विष्णूची पूजा करू लागली आणि त्यांच्या भक्तीत लीन झाली.
अनेक दिवसांपर्यंत तिथेच तिने भगवान विष्णूची तपस्या केली. मग काही दिवसांनी त्या आश्रमावर एक साधू एक गाय घेऊन आले. ते साधू अत्यंत विलक्षण होते. त्यांच्या मुखमंडळावर तेज होते. असे वाटत होते की त्यांनी शेकडो वर्षे तपस्या केली आहे. जेव्हा जानकी त्या साधूंना पाहते तेव्हा ती खूप आनंदी होते आणि त्यांचे स्वागत करते आणि म्हणते, या साधू महाराज, आपले स्वागत आहे. आपण कोणीतरी महान आहात असे दिसत आहे. जानकीचे असे वचन ऐकून साधू महाराज म्हणतात, हे पुत्री, तू कोण आहेस आणि कोणत्या कारणामुळे या वनात एकटी राहतेस? जर काही गुप्त गोष्ट नसेल तर मला खरं खरं सांग. तू इथे एकटी का राहतेस? तुझे पती कुठे आहे आणि तुझ्या दुःखाचे कारण काय आहे? तेव्हा जानकी म्हणते, हे साधू महाराज, मी अत्यंत दुःखी आहे आणि माझ्या सासूबाईंनी मला घरातून बाहेर काढले आहे, म्हणून मी या वनात निवास करत आहे. साधू म्हणतात, हे पुत्री, तुझ्या सासूने असं का केलं? कोणत्या कारणामुळे तुला घरातून बाहेर काढलं आहे? तेव्हा जानकी म्हणते, हे साधू महात्मा, माझी पहिली संतती गर्भातच नष्ट झाली आणि जेव्हा मी दुसऱ्या संततीला जन्म दिला तेव्हा ती मरण पावलेली होती. याच कारणामुळे रागावून माझ्या सासूबाईंनी मला घरातून बाहेर काढले आहे. आता मी इथेच निवास करत आहे. वडिलांचा अपमान होऊ नये म्हणून मी त्यांच्या जवळही जात नाहीये. कृपया आपणच माझं दुःख दूर करा. मी कुठे जाऊ? आता मी काय करू? या प्रकारे जानकीने विचारल्यावर ते साधू महात्मा म्हणू लागतात, हे पुत्री, हे तर मोठे दुःख आहे, पण तू चिंता करू नकोस. मी तुला काही उपाय सांगतो. तू ते उपाय कर ज्यामुळे तुला उत्तम संतती प्राप्त होईल. तू या गायीला आपल्या जवळ ठेव, तिची सेवा कर. तिची सेवा केल्याने तुला उत्तम संतती सुख मिळेल. आता मी तुला गर्भधारणा केलेल्या स्त्रीने कोणते नियम पाळावे याबद्दल सांगतो. हे लक्षपूर्वक ऐक. मुली कोणत्याही स्त्रीने मासिक पाळीच्या दरम्यान पतीशी संबंध ठेवू नये आणि तिला स्पर्श करू नये. यामुळे गर्भातच संतानाचा नाश होतो. गर्भधारणा केलेल्या स्त्रीने देवाच्या पूजेमध्ये तत्पर राहावे. तिच्या मुखावर नेहमी प्रसन्नता असावी. गर्भधारणा केलेल्या स्त्रीने कधीही दुःखी किंवा निराश होऊ नये. तिने वाईट वर्तन असलेल्या स्त्रीपासून दूर राहावे, त्यांच्याशी बोलू नये. गर्भवती स्त्रीने इतरांच्या घरचे अन्न कधीच खाऊ नये. गर्भिणी स्त्रीने सुपाच्या वाऱ्यापासून वाचून राहावे. सुपाच्या वाऱ्याने ही गर्भाचा नाश होतो. गर्भधारणा केलेल्या स्त्रीने कधीही अशी वस्तू पाहू नये ज्यामुळे तिच्या मनात घृणा निर्माण होईल. तिने भयानक आणि भयपट कथा देखील ऐकू नये. गर्भिणी स्त्रीने अत्यंत गरम अन्न खाऊ नये. पहिले खाल्लेले अन्न चांगले पचल्याशिवाय पुन्हा अन्नग्रहण करू नये. ज्या स्त्रीच्या मुलांचा जन्म होऊन ते मरतात किंवा जे स्त्री वांज असते अशा स्त्रीशी संपर्क ठेवू नये. जी स्त्री ही नियम पाळते तिला उत्तम पुत्र प्राप्त होतो. जी स्त्री हे नियम पाळत नाही तिचा गर्भ गळून जातो. मुली, आता मी तुला पुत्रप्राप्तीचे उपाय सांगतो. लक्षपूर्वक ऐक. मासिक पाळीच्या वेळी 4 दिवस स्त्रीने पतीशी संबंध ठेवू नये. ती 4थ्या दिवशीच शुद्ध होते. 1 आठवड्याने ती देवी देवतांची पूजा करण्यास पात्र होते. संबंध ठेवताना स्त्री आणि पुरुषाच्या मनात जशी कल्पना असेल तसाच गर्भ निर्माण होतो. यात शंका नाही. योग्य तिथीच्या रात्री संबंध ठेवल्याने पुत्र प्राप्त होतो आणि अयोग्य तिच्या रात्री संबंध ठेवल्याने कन्येचा जन्म होतो. योग्य तिथी म्हणजे द्वादशी, चतुर्दशी, षष्ठी, अष्टमी, दशमी आणि अयोग्य तिथी म्हणजे एकादशी, पंचमी, सप्तमी आणि नवमी. ऋतुकालात पहिल्या आठवड्याला सोडून दुसऱ्या आठवड्यात संबंध ठेवावे. स्त्रियांचा ऋतुकाल 16 रात्रीचा असतो. जर स्त्री मासिक पाळी नंतर 14व्या रात्री संबंध ठेवते तर त्या गर्भातून गुणवान, भाग्यवान, धनवान आणि धर्मनिष्ठ पुत्राचा जन्म होतो. ऋतुकालाच्या 5व्या दिवशी स्त्रियांनी कडू, तीक्ष्ण आणि गर्म अन्नाचा त्याग करून मधुरा अन्न ग्रहण करावे. कारण हे अन्न स्त्री बीजाशी पात्र असते आणि पुरुषाचे बीज अमृतासारखे असते. म्हणूनच स्त्रियांनी संबंध ठेवण्याआधी तीव्र, कडू आणि गर्म अन्न ग्रहण करू नये. ते साधू म्हणतात, देवी, मी तुला संतान प्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहे. तू हे नियम पाळ, तुला उत्तम संतान सुख प्राप्त होईल. यानंतर जानकी म्हणते, हे मुनिवर, सध्या माझे पती माझ्याजवळ नाही, तर माझे त्यांच्याशी मिलन कसे होईल आणि मला संतान सुख कसे मिळेल?
साधू महात्मा म्हणतात, मुली तू आतापासून या गायी मातेची सेवा कर, तुझे पती स्वतः तुझ्याकडे येतील. इतके सांगून ते साधू महात्मा त्या ठिकाणावरून अदृश्य होता. त्या साधूंचे अचानक अदृश्य होणे पाहून जानकी आश्चर्यचकित होते. तिला कळून चुकते की साक्षात भगवंत तिला दर्शन द्यायला आले होते. यानंतर जानकी नित्य त्या गायीची सेवा करू लागते. रोज सकाळी उठून ती गायीला चारा पाणी देते आणि भगवान विष्णूची आराधना करू लागते. इकडे जानकीच्या पतीला स्वप्नात साक्षात भगवान विष्णू येऊन दर्शन देतात आणि त्याला पत्नीच्या जवळ जाण्याची आज्ञा करतात. जानकीचा पती दुसऱ्या दिवशी उठताच आपल्या पत्नीला शोधत त्या जंगलात निघून जातो. नंतर त्या जंगलात त्याला एक आश्रम दिसतो. तो त्या आश्रमाजवळ जातो तेव्हा त्याला त्याची पत्नी जानकी दिसते. आपल्या पत्नीला पाहून तो खूप आनंदित होतो. नंतर तोही आपल्या पत्नीच्या सोबत त्या जंगलात राहायला लागतो. काही दिवसांनी जानकीचा ऋतुकाल येतो आणि ती त्या साधू महात्म्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करत आपल्या पतीशी संबंध ठेवते. पतीशी मिलन होऊन जानकी पुन्हा गर्भवती होते आणि नंतर 9 महिने तो गर्भ तिच्या गर्भात वाढतो. नंतर 9व्या महिन्यानंतर जानकीला एक अत्यंत सुंदर पुत्ररत्न प्राप्त होते, ज्यामुळे जानकी आणि तिचा पती दोघेही खूप आनंदित होतात. मुलाचा जन्म झाल्यानंतर ती गायही त्या ठिकाणावरून दृश्य होते आणि त्या ठिकाणी सुवर्णभूषणांनी भरलेला एक घडा अचानक प्रकट होतो. हा चमत्कार पाहून जानकी आणि तिचा पती दोघेही अचंबित होतात. मग ते दोघेही त्या सोन्याच्या घड्याला घेऊन आपल्या घरी परततात. इकडे जानकीची सासू आपला पुत्र वैदेही सोबत एक मूल घेऊन येताना पाहून खूप आनंदित होते आणि तिला विचारते, सुनबाई, हे तू कसे केलेस? कोणत्या कारणामुळे तुला पुत्र प्राप्त झाला? मग जानकी तिच्या सासूला सर्व सत्य सांगते. जानकीच्या सासूला या गोष्टीवर विश्वास बसत नाही. मग ती विचारते, जानकी, मला ते ठिकाण कुठे आहे ते सांग. मी एकदा त्या साधू महात्म्याचे दर्शन घेऊ इच्छिते. जानकी तिच्या सासूला त्या ठिकाणाबद्दल सांगते. नंतर दुसऱ्या दिवशी जानकीची सासू चुपचाप एकटीच त्या ठिकाणी जाते आणि त्या चमत्कारी साधूची वाट पाहू लागते. तिच्या मनात लोभ येतो. ती विचार करते की जेव्हा ते साधू येतील तेव्हा मी त्यांच्याकडून सोने आणि काही अनमोल वस्तू भेट मागेल. काही दिवस उलटून गेले तरी तो साधू येत नाही, त्यामुळे ती खूप रागावते. पण योगायोगाने त्याच मार्गाने एक राक्षसी जात असते. जेव्हा ती राक्षसी जानकीच्या सासूला त्या आश्रमाजवळ उभे पाहते तेव्हा ती लगेच तिच्याजवळ येते आणि म्हणते, अरे वा, आज या जंगलात मला ताजे ताजे अन्न मिळाले आहे. असे बोलून ती राक्षसी जानकीच्या सासूला मारून खाऊन टाकते. दुसरीकडे जानकी सासूची वाट पाहत असते पण तिची सासू परत येत नाही. तेव्हा ती तिच्या पतीला आईला शोधून आणण्यास सांगते. जानकीचा पती आपल्या आईला शोधण्यासाठी जंगलात जातो पण तिथे त्याला आई सापडत नाही. परंतु तिथे त्याला तिच्या आईचे सांगाडे दिसतात. हे पाहून तो दुःखी मनाने घरी परततो. त्यांना एका व्यक्तीकडून समजते की त्या जंगलात एक राक्षसी राहते आणि त्याच राक्षसीने जानकीच्या सासूला मारले आहे. लालसेमुळे जानकीच्या सासूला राक्षसी खाऊन टाकते. मग जानकी आणि तिचा पती आपल्या मुलाचा घरी सुखी जीवन जगू लागतात. भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणतात, हे देवी लक्ष्मी. अशा प्रकारे जानकीने गर्भधारणेचे नियम पाळले, ज्यामुळे तिला उत्तम संतती प्राप्त झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला गर्भधारणेचे रहस्य सांगितले. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू अवश्य लिहा. भेटूयात पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.